शिवलीलामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जे ते शिवनामघोष निरंतर तेथे कैसे जन्म मरण संसार तीही कळी काळ जिंकला समग्र. शिव शिव छंदे करुण्या पाप जळावया निश्चिती. शिवनामी आहे ज्याची आसक्ती त्याशी नाही पुनरावृत्ती. तो केवळ शिवरूप जैसे प्रणयाचे चित्त विषयी गुंतले अत्यंत तैसे शिवनामी होता रत. तरी बंधन कैसे तया धन इच्छा धरुणी चित्ती धनाढ्याची करीती स्तुती. तैसे शिवनामी प्रवर्तती तरी जन्म मरण कैसे तया राजभंडारीचे धन साधावया करीती यत्न. तैसे शिवचरणी जडले मन तरी संकट विघ्ने कैसे तया धन्य ते शिवध्यानी रत. येचे विषय कथा अद्भुत नैमिषारण्य सांगत श्रुत शौनकादिका प्रती. वामदेव नाम महाज्ञानी शिवध्यानी रत विचरे कारणी. एकाकी निर्माय शांतदात जनी त्रिविध भेदरहित जो दिशा जयाचे अंबर. भस्मचर्चित दिगंबर निराहार निरंतर एकालाची हिंडतसे. काय करावे कोठे जावे काय घेऊनी काय ते जावे. विश्व शिवमय आघवे खेद मोह भेद नाही. अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन क्षमा दया कृपा समान. निर्लोभ दाता भय शोकमान काळत्रयीन धरीच. ग्रहापत्य दारावर्जित कोणी एक परिग्रह नाही सत्य. काया वाच मनोदंडयुक्त मौनी न बोले इतरांशी. ज्ञान चर्चा शिवस्मरण त्याहून नेणीची भाषण. या नाव बोलीचे मौन भेदाभेदरहित जो सर्वांच्या ग्रहानुस्तव. ते स्वरूप धरुणी विचरे शिव जडजीव तारावया सर्व. विचरे सृष्टी स्वइच्छे कार्याकार सारुणी कारण. आत्मस्वरूपी पावला समाधान देहत्रय रहित विधी निषेधहीन. प्रवृत्ती निवृत्ती वेगळा निरंकुश जो निसंग जैसा निरंकुश जो निसंग जैसा ब्रह्मांडे विचरे मातंग. जयाची रीती अभंग वेदशास्त्रे वर्णिती. तो स्वरूपी सदा समाधीस्थ गगनी तेही अंगाशी रुतत म्हणून तेही परते सारित. हेतू दृष्टांत वर्जित जो तेने तेजाचे दाहकत्व जाळिले. उर्वेचे कठिनत्व मोडिले चंचलत्व हिरुणी घेतले. प्रभंजनाचे तेने पै अर्धत्व पूर्ण निरसून ध्रुवोनी शुद्ध केले आजीवन. एव पिंड ब्रह्मांड जाळून भस्मांग चर्चिले. ऐसा तो अमूर्तामूर्त केवळ शुक की जड भरत. क्रोंचारणी विचरत सर्व ही देखत शिवरूप. एक तो ब्रह्म राक्षस धावत महाभयानक शरीराद्भुत. कपाळी शेंदूर जिव्हा लळलळित भयानक मुखा बाहेरी. खदिरांगार तैसे नेत्र बहुत जीव भक्षिले अपरिमित. क्षुधित तृषित पापी कुपात्र अकस्मात झाला महाहिंसक सर्व भक्षक. तेने वामदेव देखील पुण्यश्लोक धावून या एका एक कंठी घालीन मिठी त्याच्या लोहपरीसाठी जगटता पूर्ण. तत्काळ होय दिव्य सुवर्ण तेवी त्याच्या अंगस्पर्श करून मती पालटली तयाची. वामदेवांगीचे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम. सत्ववृत्ती झाली परम असुर भाव पालटला आपुल्या अंगी झगटोन. उधरला पिशिताशन हे त्याशी नाहीच भान समाधीस्थ सर्वदा. तेने सुख दुःख शीतोष्ण लोकनिंदिकी वंदिती पूर्ण. शरीरी भोग की रोग निदान ही नेने कदा तो. मी हिंडतो देशी की विदेशी हे स्मरण नाही त्याशी. तो ब्रह्मानंद सौख्यराशी विधी निषेधी स्पर्शेना. ऐसा तो योगींद्र निश्चिम त्याच्या अंगस्पर्शे पापी झाली भस्म. दिव्यरूप होऊनी सप्रेम चरणी लागला तयाच्या. सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान. त्याशी आठव झाला संपूर्ण. मानस सरोवरी उदकपान करिता कांखास होय की हट्टक नदी तिरी. देख पडता पाषाण काष्टाधिक दिव्य कार्तस्वर होय सुरेख. तेवी राक्षस पै झाला की करिता सुधारस पान. ते सहजची आले देवपण
की शशी किरणे स्पर्शे करून द्रवे जैसा चंद्रकांत किरावी उगविता निशेष निशासरे प्रगटे प्रकाश तैसा उद्धरला राक्षस स्तवन करी तयाचे मने गुरुवारी ऐक पूर्ण मी तव दर्शने झालो पावन तुझसे करिता संभाषण वाटते पावेन शिवपदा मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान परी 25 जन्मापासून पापे घडली जे दारुण ती अनुक्रमे सांगतो पूर्वी मी माझा राजा दुर्जय यौवनमध्ये अति निर्दय परम दुराचारी होय ब्राह्मण प्रजापीडित प्रजेशी नित्य मारी का नित्य करी मार आवडे तैसा विचरे स्वेच्छाचार वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेने स्वप्नी ही नेने कदा धर्म ब्रह्महत्यादी पापे केली परम नारी अपूर्व अनुन उत्तम नित्य नूतन भोगी मी ऐशी स्त्री असंख्य भोगून बंदी घालून केली रक्षण सर्व देश धुंडून स्त्रिया नूतन आणवी एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पाहे वदन त्या बंदी रडती क्रंदून शाप देती मज लागी विप्र पळाले राज्यांतून पट्टणे ग्रामे खेटके जाण इंतु काही धुंडून स्त्रिया धरून यानिल्या भोगिल्या 3 शते द्विजनारी 4 शते क्षत्रिय राजकुमारी वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या शूद्रांच्या सहस्त्र ललना चांडाल नगरी 4 शते जाणा त्यावर पवित्र मातंग कन्या सहस्त्र एक भोगिल्या चर्मक कन्या 5 शत रजकांच्या 4 शते गणित वारंगणा संख्यात मिती नाही तया ते 5 शते महारिणी तितुक्यांतरुशिली नितंबिनी या वेगळ्या कोणगणी इतर वर्ण 18 इतुक्या कामनी भोगून तृप्त नवे कदामन नित्यकरी मद्यपान अभक्ष तुके भक्षिले ऐसे भोगिता पाप भोग मज लागला क्षयरोग मृत्यू पाविलो सवेग वृतांतदूत धरुणी नेती यमपुरीचे दुःखापार भोगिले मी अति दुस्तर तप्त ताम्रभूमी त्यावर मज लागी चालविले लोहस्तंभ तप्त करून त्याशी देऊन देवविती अलंगिन माझे घोर कर्म जाणून सी पत्रवणी हिंडविती कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊन बुडवित तोंडी घाली ती नरकमूत पाप बहुत जाणुनी महाक्षार कटुर सानुनी मुखी घाली ती पासले पाडुनी तीक्ष्ण चंचूचे गृद्र येऊनी नेत्र फेडिती कसरे कुंभी पात्री घालुनी शिजविती करणी तप्त लोहदंड दडपिती आहा ते तिची जाचणी किती सांगू आता गुरुवर्या ते रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यांत पचविती कित्येक दिन मांस तोडीती सांडसे करून वरी शिंपिती क्षारोदक जिव्हा नासिकानी कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून हस्तपद पाद खंडून पोट फोडीती क्रूर शस्त्रे अंगाचा काढीती भाता तप्त शस्त्रे विती माता शिष्ण छेदुनी गुरु गुदद्वारी अवचिता तप्त अर्कळा घालीती सर्वांगाशी टिपर्या लावून सवीची करीती पाशबंधन पृष्टीकडे वांकवून चरणी ग्रीवा बांधिती बोटी बोटी सुया रोवून पाशाने वृषण करिता चूर्ण हस्तपायी आणून पाशान बेडी घालीती सहस्त्र वर्षे न लगे अंत ऐशा नरकी बुडवित एक येऊनी पाडिती दांत पाश घालनी ग्रीवेशी आली मिष्टामूत्र बळेच भक्षविते यमदूत सवेची अंगाचे तुकडे पाडित दोषामित जाणुनी श्याम शबल स्वान लावून चरचरा टाकीती फाडून एक शिरास्ती काढीती उडून एक मांस उकरीती लोहार कळा उष्ण तीव्र पृष्टी हृदयी करीती मार उखळी घालून सत्वर लोह तप्त मुसळे चिंचिती तीक्ष्ण औषधीचे रस आणीती नाशिकाद्वारे आत उथिती सवेची वृश्चिक कुपी टाकीती बहुत विपत्ती भोगिल्या ज्यांचे विष परम दुर्धर ऐसे अंगाशी डसविती विखार अग्निशिका लावणी सत्वर हे शरीर भजिले अंतरिक्ष अशी धारे बैसवून पायी बांधती षडपाशान सवीची परतावरी नेऊन ढकलून देती निर्दयपणे
आतडी काढून निश्चित ज्याची त्याजकडून भक्षवित ऊर्ध्व नेऊन टांगिती आपटिती क्रोध भरे लोहकंटकी उभे करून करीती इंगळांचे अंतरुण मस्तकी घालून या पाशान फोडून टाकीती मस्तक लोहचनक करुणी तप्त खा खा म्हणून दूत मारित ओष्ट धरुणी फाडीत तप्त सळ्या नाकी खोविती उफराटे टांगून ग्रीवेशी बांधून थोर पाशान रीस व्याघ्राधिक आणून विदारिती त्या हाती गजपदा लागी चूर्ण करविती तप्त निरप्राशन अष्टांगे कवर्तून वेगळाली टाकीती भयानक भूते भेडसाविती लिंग छेदुनी खा म्हणती सांदे ठाई ठाई मोडीती तीक्ष्ण शस्त्रे करून या भूमीत रोवून या शरीर करीत बहुत शरमार सवेचे शूळ परमतीव्र त्यावरी पालथे घालीती वरी मारिती मुसळ घाये मग पाशान बांधून या लवल आहे नरक वापित टाकीती पाहे अंत न लागे उतरिता कांच्या शिशे याचा रस करुणा बळेची करविती प्राशन ते जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता यैसे 3 सहस्त्र वर्षेपर्यंत नरक यातना भोगिल्या भोगत त्यावरी मज ढकलून देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी व्रक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो 5वा 6वे जन्मी सारमेय सबळ 7वे जन्मी श्रोगाळ 8व्याने गवय विशाळ गुरुवर्या मी झालो 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध 10वे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायास विविध 13वे जन्मी बदक झालो 14वे जन्मी वनकुकट त्यावरी गिध झालो पापिष्ट मज मार्जार युनी दुष्ट मंडूक त्यावरी जानपा 18वे जन्मी झालो कुर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्भग 6वेची पावलो मुषक जन्म उलोक त्यावरी झालो मी 22वे जन्मी वन द्विरद त्यावरी उष्ट जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सहस्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाचा प्रतापे करून पावन झालो स्वामिया गंगा स्नानी जळी पाप अत्रिनंदन हरिताप सूर तरु दैन्यमुप हरित दर्शनी करून या पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला तेदभा एक विप्र होता महामंगळ शूद्र स्त्रियशी रतला बहुत काळ तिच्या भ्रतारे साधुनी वेळ जीवे मारली द्विजाते ग्रामाबाहेर टाकेले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदूती नीला मारित जाच बहुत भोगतशे इकडे शिवसदन उत्तम त्यापुढे पडिले असे भस्म शिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले त्या भस्मात श्वान सवेग येऊनी बैसले पाहे शिवलिंग भस्म चर्चेत त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होत विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात कुणपास भस्म लागत पापरहित झाला तो यमदूती नरकांतुनी काढिला शिवदूती विमानी वाहिला कैलासाशी जाऊनी राहिला संहारिला पापसमूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे नवर नावे महिमान राक्षस पुष्य कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लावावे कैसा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परम पवित्र उंचासने 11 सहस्त्र त्यावरी एकदा त्रिनेत्र देवासहित पातला यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक समग्र देव उपदेव पवित्र महिषा विष्णुनी बैसले मरुद्गण पितृगण समस्त एकादश रुद्र द्वादशादित्य अष्टवसु अष्टभैरव सत्य अष्टदिक्पाळ पातले 88 सहस्र ऋषीश्वर 60 सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वीचे नपवर शंकरा विष्टीत बैसले विष्णू विधी पुरंदर शिवध्यान पाहती समग्र भूतांचे मेळ्यापार मंद्राचळी मिळाले सिंधूर वदन वीर भद्रकुमार 60 कोटी गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मांधार शुभ्र दिसे
तिथे आले सनत कुमार, साष्टांग करुणी स्तवन करुणी अपार, विभूती धारण विधी पुसती. यावरी बोले जाश्वनीळ, विभूती जानातेची निर्मळ, शुद्ध करुणी गोमय गोळ, मृत्तिकाकन विरहित. ते वाळवुनी उत्तम, मग करावे त्याचे भस्म. शुद्ध विभूती मज परम, शिव गायत्रीने मंत्रेजे. आधी अंगुष्टीला विजे ऊर्ध्व, मग मस्तका भोवती विष्टीजे शुद्ध. तर्जनी न लावे निषिद्ध, कनिष्ठिका वेगळी करावी. दो बोटांनी लाविजे भाळी, अनुष्टे मध्यरेखा तेजागळी. ऐसे त्रिपुंड धारण चंद्रमौळी, सनत कुमारा सांगत. तर्जनी न लावता सर्वांगी विभूती, त्रिबोटी लाविजे निश्चिती. ऐसे महत्पापे भस्म होती, शिवभूषण प्रसादे. अगम्यागमन सुरापान, ब्रह्महत्या गोहत्या भक्षण, महत्पापांचे पर्वत जाण, भस्म चर्चने भस्म होती. ऐसा भस्माचा महिमा वामदेव, ब्रह्मराक्षसा सांगे सर्व. विमान आले पूर्व, दिव्यरूप असुर झाला, कैलासा प्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन. वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत चालला, सत्संगाचा थोर महिमा थोर. वामदेव संगे तरला असुर, भस्मलेपणे बालनेत्र, सदा सुप्रसन्न भक्तांशी. मग मंत्र द्विज देव, गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व. ते येथे जैसा धरिती भाव, सिद्धी तैशी तयांची. पांचाळ देशी न पणात, नाम तयाचे सिंहंकत. जैसा शक्रनंदन की तृतीय सुत, पृथ्वी देवीचा पुरुषार्थी. मृगयेची गेला तो भूपाळ, मागे चालत धुरंधर दळ. शबरांचे हिमेळ, बहुसाल निघती तया सवे. वनोवनी हिंडता भूपाळक, शबर एक परम भाविक. भग्न शिवालय एक, गेला त्यात निषाद तो. उन्माळूनी पडले दिव्यलिंग, पंचसूत्री रमणीय भंग. सिंह केतराया ते सवगे, दावी ते झाला ते दवा. राजा म्हणे लिंग चांगले, परी पाहिजे भावे पूजिले. उगेची देवार्चन मांडिले, दंभे करुणी लौकिकी. लौकिकी मिरवावया थोरपण, प्रतिमा ठेविला सोज्वळ करून. जेवी कासारे मांडिले दुकान, प्रतिमा विक्रय करावया. ब्राह्मण द्वेष घेऊन शुद्ध, यात्रेत हिंडती जैसे मंद. की मार्ग गगन वाटेत साधू सिद्ध, वेश धरुणी बैसले. काळ नेहमी साधू वेश धरुणी, वाटेत बैसला करावया विघ्न. एव भावे विन देवतार्चन, व्यर्थ काय दांभिक. शबराशी म्हणे नृपसत्तम, तुझा हे लिंग सापडले उत्तम. निषाद म्हणे पूजन क्रम, कैसा आहे सांग पा. विनोदे बोले नपवर, पूजेचे आहेत बहुत प्रकार. परिचिता भस्म पवित्र, नित्य नूतन आणावे. चित्ता भस्माविन नैवेद्य करुणे समर्पण, हेची मुख्य वर्म जाण. शैवलक्षण निष्ठेचे, नृपवचन मानून यथार्थ. शबरलिंग दरा घनित, शबरीस सांगे वृत्तांत. हर्षभरित ते झाली. सुमुहूर्त शिवलिंग स्थापून, दोघे पूजित एकनिष्ठे करून. चिता भस्म नित्य पूजन, आणि ते मिळवुनी साक्षेपे. एकार्ती होताची सुंदरी, नैवेद्य आणीत झडकरी. उभयता जोडल्या करी, शिवस्तवनी सादर. ऐसे नित्य करिता पूजन, लोटले कित्येक दिन. त्याची निष्ठा पावया पूर्ण, केले तवन पंचवदने. ऐसे एकदा घडोनी आले, चित्ता भस्म कोटी न मिळे. शबरे बहुत शोधिले, अपार क्रमिले भूमंडळ. परतोनी सदनाशी येत, शबरीश सांगे वृत्तांत. तीही झाली चिंताक्रांत, म्हणे पूजन केवी होय. केले शिवपूजन उत्तम, परी न मिळता चिताभस्म. तो शबर भक्त राजपरम, नैवेद्य शिवाशी अर्पिना. शिवदीक्षा परम कठीण, निष्ठा पाहे उमारमण. शबरी म्हणे पिया लागून, मी आपले भस्म करीते आता. पाक सदनी बैसून, लावून घेते आता अग्न. ते चिताभस्म चर्चून, शांब पूजन करावे.
मग शुचिर्भूत होनी शबरी शिव ध्यान स्मरण करी अग्नी लावणी झड करी भस्म करी कलेवर शबरी घेऊनी ते भस्म चर्ची सदा शिवाशी सप्रेम परी नैवेद्य अनावया उत्तम दुसरे कोणी नशेची बोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाय शंकर आसन घालून शबर परम सादर शिव अर्चनी शबरी उत्तम पाक करून नित्य येतद नैवेद्य घेऊन शबरी एकार्थ करून पूर्वाभ्यास बोलवित एकार्ती होताशी सदाशिवा त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा विलंब होता महादेवा क्षोभ अत्यंत पय होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परी नैवेद्याशी होता उशीर क्षोभून जातो श्री शंकर उशीर मात्र सोसेना. आणि आमची माय कधी टायमाला निवद देईना. शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियेने शरीर जाळिले हे नाटवे मनी म्हणून ललने नैवेद्य आणि आतव पाठीशी उभी घेऊन या रंभा उरुषी मेनका सुंदरी त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी देत पतीच्या ते धवा नैवेद्य अर्पुनी शबर पूजा झाली षोडशोपचार दोघे जोडून या कर स्तवन करीती शिवाचे जय जय अनंत ब्रह्मंडायका जय जय शिव माया चक्र चालका दुर्जन दमना मदनांतका भवहारका भवानीपते पूजन झाले संपूर्ण शबर पाये श्री विलोकुन अलंकार मंडित सद्गुण आपणही शिवस्वरूप झाला एक निळकंठ वेगळा करून शिवभक्त शिवसमान तव आले दिव्यमान वाद्य अपार वाजती ईत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्यकरी सिंह केत नपाळ विमानी बैसवनी तात्काळ शिवपद पावली दोघेही राव मने विनोदे करून म्या सांगितले चित्ता भस्म पूजन परी धन्य शबराचे निर्वाण उद्धरुनी गेला कैलासा धन्य ती शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चनी एवं एकनिष्ठा दिखल्या वाचून पिनाक पाणी प्रसन्न होय सिंहकेताशी लागला तुझी छंद सर्वदा शिवभजनाचा वेद शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार व्रत आचरे प्रीती न पवर शिवप्रित्यर्थ उदार धने वाटी सत्यप्रती ऐसे ऐकिता शिवभजन सिंहकेत शिव रूप होऊन शिवपदी राहिला जाऊन धन्य भजन निष्ठेचे शिवलीलामृत मंडपी सुरवाडली चढत जादा श्रीधर वाघवल्ली अहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करुण्या ती छाया सगन अत्यंत ते बैसवत शिवभक्त प्रेम द्राक्ष फळे पक्क भौत सदा सेवोता दरे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडानी हृदयाब्जे मिलिंदा कैवल्य पदक अभेदा लीला गाद बोलवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशुद्ध सज्जन खंड उमाध्याय गोडा हा ओव्या 139 उमाध्याय श्री सांद सदाशिवार्पणमस्तु.